काय म्हणताय? चक्क 1 रुपयात कुल्फी? विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरं आहे. कोपरगाव तालुक्यातील संजीवनी परिसरात गणेश राऊत यांनी श्री गणेश कुल्फी दुकानासह कोपरगावात कुल्फीची फॅक्टरीज थाटली आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने नागरिक थंड पेय, आईस्क्रीम, कुल्फीला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतानाच ग्राहकांची पसंती ओळखत गणेश राऊत यांनी श्री गणेश कुल्फी नावाने कुल्फी दुकान सुरू करत शुभारंभ प्रसंगी चक्क 1 रुपये दराने कुल्फीची विक्री केली आहे. 1 रुपयात कुल्फी मिळत असल्याने कुल्फी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. सुमारे 10 ते 15 रुपयांना मिळणारी कुल्फी केवळ 1 रुपयाला मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शुभारंभ प्रसंगीच्या या अनोख्या ऑफरची कोपरगाव शहरात मोठी चर्चा सुरू आहे. या श्री गणेश कुल्फी दुकानाचं उद्घाटन मंगळवारी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले. या प्रसंगी सतीश निकम, मनोज इंगळे, अशोक वराट, गणेश राऊत, मंगेश गायकवाड, भीमराव समतसरकर, भाऊसाहेब वाघ, भीमराव समतसरकर, जालिंदर आढाव, यादवराव समतसरकर, राजेंद्र लोणारी, कैलास समतसरकर, बाळासाहेब समतसरकर, दत्तू समतसरकर, आतिश त्रिभुवन, राहुल सुपेकर, राकेश पवार, विजय चौधरी, वैभव आंबले, अमित राजपूत, गणेश येखंडे, चेतन फडे, विशाल शिंदे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते. प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज कोपरगाव. आज या ठिकाणी श्री गणेश ड्रायफ्रूट कुल्फीचं थाटामाटात उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. गणेश राऊत आणि राकेश पवार या दोघंही नवयुवकांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. अतिशय उच्च दर्जाचा कुल्फी नॅचरल पद्धतीने म्हशीचं दूध वापरून चांगल्या प्रतीची सगळे उपपदार्थ वापरून या ठिकाणी गणेश हे प्रशिक्षण घेऊन सर्व गोष्टी शिकून या ठिकाणी आलेले आहे आणि अशी आगळी वेगळी श्री गणेश ड्रायफ्रूट कुल्फीचं आपल्या या ठिकाणी परिसरामध्ये उद्घाटन होत आहे. आजच्या दिवशी माझ्या मते 1 रुपयाला 1 कुल्फी अशी योजना आहे. सगळ्यांनी त्या कुल्फीचा आस्वाद घ्यावा. अशाच पद्धतीने फ्रँचायझी मॉडेल देखील ते भविष्यात देऊ इच्छिता. जास्तीत जास्त कोपरगावकरांनी या नवउद्योजकांना सपोर्ट करावं. उन्हाळ्याचे दिवस आहे. आपण सगळ्यांनी या कुल्फीचा 15 वेगवेगळ्या व्हरायटीच्या कुल्फ्या भविष्यात येणार आहे. त्याचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावं. पुनश्च एकदा दोन्ही युवकांना, नवउद्योजकांना खूप खूप शुभेच्छा. आज रोजगाराची संधी शोधत असताना या दोघांनीही नवीन उद्योग चालू करून रोजगार निर्मितीचं काम केलं आहे. निश्चितपणाने त्यांची ही नवीन उद्योजक म्हणून त्यांची नवीन ओळख पंचक्रोशीत होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.